मनापासून स्वागत करते हास्य विनोदाने सजलेल्या मैफिलीत. आणि ही मैफिल सजवायला आपले सगळे कलाकार सज्ज झालेले आहेत. त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना भरभरून दाद देण्यासाठी आपले लाडके जजेसही तयार आहेत. त्यांचंही स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. आयुष्यभराची सॅलरी जाईल एवढं मोबाईलचं बिल आल्याने एक माणूस गेलाय मोबाईल कंपनीच्या गॅलरीत. बघूया तिकडे काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुमन, विशाखा आणि जोकर योगिनी. नाही 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 बास आता बास मला कळलं नाही नाही मला ऐकायचं नाही. मला ऐकायचं नाही म्हणजे काय झालं तुला. जरा शांत व्हा तुम्ही. काय टनटन टनटन करताय. जरा शांत व्हा. टंटन म्हणजे काय. आता एकदा का तो निकाल लावूनच टाकतो. अरे मोबाईल कंपन्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागल्यात. काय एवढं थोडं इकडे तिकडे मागे पुढे बिल झालं तर काय एवढं त्रास करून घेताय तुम्ही. थोडं मागे पुढे किती बिल आलं तुला माहितीये का. काय किती आलं असेल 1000-1200 तर त्यात काय एवढं. त्यासाठी तुम्ही मोबाईल कंपनीच्या ऑफिस मध्ये येऊन राडा घालायची काही गरज आहे का. जाऊ द्या ना चला. जाऊ दे काय जाऊ दे काय. आणि मला सांग तू माझी बायको आहेस की ते मोबाईल कंपनीची बायको आहे. काय बोलताय. त्या बिलामध्ये तुझा वाटा आहे. अहो का वाटा आहे का. किती भरमसाठ बिल आलं तुला माहिती आहे. हळू बोला जरा तुम्ही हळू बोला. आणि किती किती आले बिल तुम्हाला. 3,24,000. किती. 3,24,000. अहो त्या टिंबच्या पुढे जी शून्य असतात ना ती पैशाची असतात. ती रुपयांची मोजली आहेत का तुम्ही. 3,240 रुपये बिल असेल तुमचं. अगं डुचके मी काय मूर्ख आहे का. ते टिंब जर मोजले असते ना तर 32 लाख बिल झालं असतं. कळलं का तुला. बरं आणि हे बिल का तुझा बाबा भरणार आहे. गप्पा बसा. हा गप्पा बसा. उगाच वाटेल ते बोलायला लावू नका. आणि मला सांगा फोन तुमचा हा. बिल तुमचं हा. हा तो एवढं कसं येतं हे तुम्हाला माहिती असायला हवं ना. अगं मग तेच विचारायला इकडे आलो ना मी. का मजा करायला आलो इकडे. कोण आहे इकडे. हळू. कोण आहे कुठे आहे ती माणसं. अरे बिल कसं आलं मला कसं आलं. एक्सक्यूज मी. हॅलो 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 सर. हॅलो. काय झालं. कोण ओरडतं इथे. हे 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 ओरडताय ते. वाव क्या बात आहे सर. किती मस्त ओरडता तुम्ही. व्हेरी नाईस सर व्हेरी नाईस. काय काय प्रॉब्लेम काय नाही झाला. काय आहे, तुमच्या चुकीमुळे ना यांना भरमसाठ बिल आलंय. 3.25 लाख रुपये बिल आलंय यांना. माय गॉड. हा? खरंच रिअली. हा. कसं काय. कसं काय म्हणजे मी काय म्हणतो तुम्ही बिलिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहता का. हो मीच बघते. वेलकम सर. हॅलो तुझं काय. सर माय नेम इज शिल्पा. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर. तुम्हाला काही पाणी चहा कॉफी काही हवंय का सर. तुमची काय तक्रार आहे सर. अगं आता एवढं गोड विचारतायत. ऍक्च्युअली तसं काय तक्रार नाही माझी. मग काय बोलताय तक्रार नाही. इकडे या. आता बाहेर गेटची बोंबलत होतात ना तक्रार आहे म्हणून. मग आता कशाला नरम झाला. हळू बोल. नाही नाही बिलाचं प्रकरण निस्तारा आधी. या प्रकरणात अडकू नका. हळू आपण ऑफिस मध्ये आहोत. येस सर. ऍक्च्युली मॅडम काय माहितीये काय तुमच्या सिस्टम मध्ये काहीतरी घोळ झालाय हो. मला 3.25 लाख रुपये बिल आलंय हो. वाव. आय मीन हाऊ. एवढं बिल सर. कम ऑन यार. तुमचा वापर तेवढा असेल फोनचा. नाही तर आमची मोबाईल कंपनी तुम्हाला एवढं बिल उगाच पाठवणार आहे का सर. काय पैसे कमवण्यासाठी तुम्ही वाटेल ते करू शकता. नाहीये मॅडम हे चुकीचं आहे. आमची कंपनी अत्यंत विश्वसनीय आहे. राईट सर. ऍक्च्युली काय झालं माहितीये का मला बिल जास्त आलंय. मला काहीतरी घोळ आहे बिलामध्ये. खरंच. हो. म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय की बिलामध्ये काहीतरी घोळ आहे आणि मला ते बघायला पाहिजे. Please, please. शक्यतो असं होत नाही पण मी तुमच्यासाठी चेक करते सर बिल. वेट अ मिनिट. खरं ना. तुमचं काय. हा घुसा घुसा अजून तिकडे. काय हो, इकडे या. काय चाललंय. काय काय चाललंय. अगं ते चेक करताय. शटाप. त्या चेक करतात आणि तुम्ही काय चेक करताय. काय चेक करताय ते मी चेक करतोय. हा हा गप्प बसा इथे उभं राहा. चेक ना काय हा टोल ना काय भरा मग. आयुष्यभर तोच भरतोय मी. वाटेल ते बोलू नका. तुम्हाला सांगते. काय गॉट इट बोलतो. सर. गॉट इट सर. पटकन सापडलं. काय सापडलं काय सापडलं. सर ऍक्च्युली ना आमच्या सिस्टीम मध्ये तरी तुमचं बिल एकदम करेक्ट दाखवत आहे सर. मला सांगा 02993 हा तुमचा कंप्लेंट नंबर आहे का सर. मोबाईल आल्यापासून मला मोबाईल नंबर पाठ नाही येत. कंप्लेंट नंबर कसा पाठ असेल. विनोद केला माझा फार विनोदी स्वभाव तुम्हाला सांगतो. काय स्वभाव गुणधर्म वगैरे सांगते स्वतःचे. नाही सांग. काय लग्न जुळवायला आला तिच्याशी. काय चाललंय. हॅलो बोला ना. सर तुम्हीच काल फोन केला होता का कंप्लेंट करायला.
राईट? हो, हो. मग काल तुमच्याशी मीच बोलले सर फोनवर. सर हो? मी बोलले सर. म्हणजे ऍक्च्युअली मी तुम्हाला फोन केला ना. Yes, sir. पलीकडून तुम्ही बोलत होतात. Yes, sir. काय तुमचा गोड आवाज होता आज. Thank you, sir. काल वेगळा होता पण मी चुकून बोललो. सॉरी एक्स्ट्रीमली That's मा भे भो हा. Sorry. सॉरी मी ऍक्च्युअली मी फार वाईट बोललो. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी No, that's सॉरी. okay. मी सॉरी म्हणतो तो मनापासून सॉरी. काय 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 म्हणालात तुम्ही? सॉरी त्रिवार सॉरी म्हणताय. ओ दिवस रात्र माझ्या अंगावर एवढे खेकसतात. मला नाही कधी सॉरी म्हटला. अगं. भाजीत मीठ कमी पडलं खेकसले, चहात साखर पडली खेकसले. सूट माझ्या आई बापाचा उद्धार करायचा, कधी चुकून सॉरी म्हटला नाही. आणि ही कोण कुठली परकी बाई, हिला तुम्ही सॉरी म्हणताय? अगं. लाज वाटत नाही तुम्हाला? अगं हळू बोल ना. ऑफिस आहे. तू का नळावर भांडतीयस का? तू का गाऊन घातलायस का? साडी घालून आलेस ना? मग शांत बोल ना. एक्सक्यूज मी सर. हॅलो हा बोला ना. सर, मी काय म्हणते, तुमची ही सगळी घरगुती भांडणं तुम्ही प्लीज घरी जाऊन सोडवाल का? आय हॅव अ लॉट ऑफ कस्टमर टू हँडल सर, प्लीज. गर्दी करू नको. घरी जा चल. काय? जरा भविष्यात या. हा भविष्यात आपल्याला कर्ज काढून पैसे भरावे लागतील, लक्षात घ्या. काय बोलते मी? हे जे काय तुम्ही अडकू पाहताय ना, हे क्षणभंगूर आहे, हे शाश्वत आहे. हे जे ना हे रोज जेवायला कोण देणार आहे, हे शाश्वत आहे. हे लक्षात घ्या. मॅडम. येस सर. माझी शाश्वत बरोबर बोलते. माझी बायको बरोबर बोलते. काय? काहीतरी घोळ आहे. तुम्ही मला जरा डिटेल्स देता का बिलाचे? वाय नॉट सर, एनिथिंग फॉर यू सर. तुमच्या सेवेत 24 तास तत्पर आहे सर. लेट मी चेक. नाही कसं आहे, हे जे तत्परचं वाक्य आहे ना, ते त्यांच्या सिस्टीम मध्ये लोड केलेलं असतं. तुम्ही उगाच अडकू नका, नाही तर गळ्यातलं लोड न होईल. गॉट इट सर. शी पटकन सापडलं. काय? सापडलं काय सापडलं? सर, 2 दिवसांपूर्वी तुम्ही इंटरनॅशनल कॉल केला होता अमेरिकेला. 2.25 तास बोललात तुम्ही. अमेरिकेला कॉल केल्यामुळे तुम्हाला $3 पर मिनिट या रेटनी पैसे पडलेत सर. $3 पर मिनिट? ओ नाही, असं कसं होईल? मी अमेरिकेला कशाला कॉल करू? माझं कोण आहे अमेरिकेला? सर, पण डिटेल्स तर तेच दाखवतात की तुम्ही कॉल केला होता अहो सर. पण नाही केला. मी कशाला करू? माझं कोणीच नाही अमेरिकेला. ओ माय गॉड, अमेरिकेला कोणीच नाही राहत तुमचं. नाही राहतं ना. असं नाही राहतं कोण? हिच्या आत्या राहते. ओके. पण हिच्या आत्याला 2.25 तासाचा कॉल कशाला करू? हिच्या आत्याकडे 2.25 मिनिटं पाहवत नाही मला. कशाला कॉल करू मी? ओ असं काय करता? मी कशाला कॉल करू? सांग मी. कशाला? थांबा. मी कशाला कॉल करू? मी केला होता. बघा हिने कॉल केला होता. तुम्ही बिल मला कशाला पाठवताय? सर, यू आर सो फनी. हा, funny. पण तुमच्याच मोबाईल वरून कॉल केला होता ना सर. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुमच्या सेल वरून कॉल केला होता, सो बिल तुम्हाला. का कॉल केला होता? अमेरिकेला 2.25 तासाचा का कॉल केला होता? नाही, अहो. अगं, का कॉल केला होता? सांग जरा. हे पव्या मामा तो मसनात गेला. तू कॉल का केला होतास? तो अमेरिकेला गेला होता. पव्या मामा आणि नमा आत्या पण गेली होती. ती गेली खड्ड्यात. तू कॉल का केला होता? आणि आपला चिंटू तुम्हाला तर माहितीये केवढा गुंड आहे. अगं गुंडा मरू दे ग बाई. तू कशाला कॉल केला होता? सांगते त्याने काय झालं, आत्याकडे ना बेसनाचे लाडू मागितले. आता बाई अमेरिकेत कुठचे आले बेसनाचे लाडू? तुम्हाला सांगते, अमेरिकेत ना स्वयंपाकाला बाई मिळत नाही. Oh my God. हो 8-8 दिवसाच्या पोळ्या आधीच करून ठेवाव्या लागतात ग बाई. आणि नंतर गरम गरम करून खायच्या. काय ग गोळ्या मरू दे. तू कॉल कशाला केला होता? सांगते काय आहे, आता बघा ना आपल्याकडे कोथिंबिरीच्या काड्या बाई ग. असं नाक्यावर गेलं की पटकन घेता येतं. तिथे नाकाच नाही. अगं माझ्या नाकात दम आणू नकोस ग बाई. तुझ्या पाया पडतो. कॉल का केला होता? हो मी नव्हता केला कॉल. आत्यानं केला होता. आत्ताने कॉल केला. तुम्ही बिल मला पाठवताय? काय याला अर्थ आहे का? तुम्ही ओरडू नका ना, तुम्ही जरा शांत ऐकून घ्या. म्हणजे आत्याने मला फोन केला आणि मला म्हटले लवकर रेसिपी सांग, इंटरनॅशनल कॉल आहे. बाई ग मला एवढं घाईघाईत नाही बोलता येत ना. मी तिला म्हटलं तू काळजी करू नको, तू फोन खाली ठेव, मी करते. आमच्याकडनं लोकल आहे. लोकल? कोणी सांगितलं तुला? तुम्ही सांगितलं ना कुठेही फोन कर 50 पैसे. अगं मूर्ख बाई. 50 पैसे फक्त महाराष्ट्रात. अमेरिकेत नाही. अमेरिका भारताच्या बाहेर नाही का? काय बोलतेस तू? आणि काय केलंस? एवढी रेसिपी सांगून काय झालं शेवटी? लाडू कडक झाले. लाडू कडक झाले. 2.25 तासाचा कॉल केलास तू. लाज वाटली पाहिजे. एक्सक्यूज मी सर, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का प्लीज? ही सगळी घरगुती भांडणं घरी जाऊन सोडवाल का प्लीज? नाही खरंच माझे कस्टमर खोळंबलेत, मला त्यांना हँडल करायचंय. प्लीज सर, आय रिक्वेस्ट यू सर. अगं काय करतेस तू? मी काय म्हणतो पण काहीतरी बघा ना. तुम्ही एवढं बिल कसं काय आलं मला कळत नाही. तुम्ही चेक करा ना प्रॉपर.
प्रॉपर. नाही चेक केलंय मी सर. मी सांगितलं तुम्हाला की 3 लाखाचं बिल आहे ते आणि तुम्ही इंटरनॅशनल कॉलिंग केल्यामुळे बिल आलेले. आता त्याचा हिशोब कसा करायचा तो तुम्हालाच बघावा लागेल अहो, सर. करा ना हिशोब करा जरा. काय बोलतायत त्या बाई? हिशोब करा हिशोब. हे बघा $3 पर मिनिट. Right. 145 मिनिटं म्हटल्यानंतर ना Correct. तुम्हाला सांगतो Yes. 24,000 फक्त येतात हो. 24,100 बरोबर. बाकीच्या 3 लाखाचं काय हो? Oh my खूपच झालं. God, sir, you're so genius, so brilliant, sir. What a personality. What you're talking, sir. What a mathematics, sir. ऍक्च्युली शाळेत असताना मी मोठा गणितज्ञ होऊन असं माझ्या शिक्षकांना वाटायचं. बस हा बस बस. पुढचं बोला पुढचं. Let me check what the details. Got it, sir. पटकन सापडली हिरा परत. हा? नाही काय सापडलं हा. सेक्सी टॉक या नंबरवर तुम्ही कॉल केला होतात ना सर. सेक्सी टॉक विथ अ सेक्सी गर्ल. अकेलापन महसूस कर रहे हो तो हमें कॉल करो और अपना अकेलापन दूर करो. ही जाहिरात वाचून तुम्ही त्या नंबरवर कॉल केला होता सर. डिटेल शोईंग मी दॅट. नाही काय ऍक्च्युली मी जस्ट टाईप करत होतो. मी कॉल नाही केला. सो फनी सर. अगेन तुम्ही टाईप नाही करत होता, तो डायल झाला नंबर आणि तो कॉल डायरेक्ट सौदीला कनेक्ट झाला. सौदी सर सौदीला लागला. सर त्या सौदीला बसलेल्या बाईला तुम्ही फोन करता आणि तुमचा अक्केला पण घालवता. अहो, तुम्ही काही लाज लज्जा. इथे घरी बायको आहे, तिला वेळ देता येत नाही आणि रात्री आपण ते पांघरुणात घुसून तिच्याशी गप्पा मारता बाई गं. आणि मी विचारलं अहो काय चाललंय तर मला काय म्हणतात मी गेम खेळतोय. मी गेम माझ्या आयुष्याचा गेम केला या माणसानं. माती केली माझ्या आयुष्याची. हो, सांगा ना काय कमी आहे माझ्यात? काय कमी आहे माझ्यात? अगं काही नाही ग सोनू. काही कमी नाही तुझ्यामध्ये ग. काही कमी नाही. सगळं खूप आहे. सगळं कसे बोलतात ते. नाही कर मी काय म्हणतो हे जर शांत होऊन हे ऑफिस आहे का? तुझं नळ नाहीये का भांडतेस तू? असं काय करताय? काहीतरी बघा ना. तुमच्या पाया पडतो. नाही, मी काय म्हणतो माहितीये का? मी तुला म्हटलं ना की टाईप केला नंबर तो जस्ट टाईप करत होतो तितका तुम्हाला बोलवलं आलीस. मी बाजूला ठेवला आणि नंबर डायल झाला का चुकून. त्यानंतर काय काय आवाज आले काय ऐकायला आलं मला काहीच कळलं नाही ग. काय बोलताय? त्या बाईशी बोलता आलं नाही याचं वाईट वाटतं या माणसाला. मी तुम्हाला सांगते ना पुरुष ना एक जात सारखे असतात. हा. तुमचं लग्न झालंय? नाही अजून. मला वाटलेलंच. तुम्ही काय वाटतं? काय करताय? काय लग्न जुळवताय तिच्याशी स्वतःच? नाही का मी- गप्प बसा. मी तुम्हाला सांगू का एका फुटक्या कवडीची सवलत देऊ नका या माणसाला. पै घ्या त्याच्याकडनं. अगं काय बोलतेस तू? अगं काय बोलतेस? बरोबर. केवढीची गोष्ट केवढा इश्यू करतेस? मी त्यातला माणूस आहे का? एक मिनिट सर प्लीज मी तुम्हाला जरा डिस्टर्ब करते पण तुम्ही प्लीज यांना घेऊन घरी जाल का? हे सगळं घरगुती भांडण घरी करा आणि मग इकडे या प्लीज. मला डिस्टर्ब होत आहे सर. एक मिनिट. काय तुमचे सगळे कॉल डिटेल्स मी सांगते आणि यांना घेऊन पटकन घरी जा सर. ओके. अरे ग्रेट सर. तुम्ही मध्ये 15 दिवस श्रीलंकेला गेला होतात का? श्रीलंकेला? हा. श्रीलंकेला मी कशाला जाऊ? अरे मला डिटेल्स असं दिसतंय की तुम्ही श्रीलंकेला गेला होता. तिथून तुम्ही भारतात अनेक कॉल्स केलेत सर. बाई काय म्हणायचं या माणसाला? अगं नाही. माझा भाऊ तिथे श्रीरामपूरला राहतो तर त्याला नाही कधी फोन केला. त्याच्याकडे नाही केलाय. श्रीलंकेला जाऊ द्याला काय वाटतं का या माणसाला? अगं काय बोलतेस तू? कसा जाईन मी श्रीलंकेला? माझा पासपोर्ट तरी आहे का? माय गॉड सर यू डोंट हॅव अ पासपोर्ट. नाही. मॅडम दिस इज रॉंग. मला श्रीलंकन एम्बसीला कळवायला हवं की या माणसाकडे पासपोर्ट नसताना तो श्रीलंकेला गेला. नॉट फेअर. नाही थांबा काहीतरी घोळ होतोय. हा 15 दिवसापूर्वी ना हा. मी कन्याकुमारीला गेलो होतो. हा? कन्याकुमारी? हो मी सांगितलं होतं आम्ही मित्रांबरोबर चाललो म्हणून. हा ऑफिसच्या कामासाठी. अच्छा ओके सर. कन्याकुमारीला तुम्ही असं समुद्रात काही सफर वगैरे करायला फिरायला वगैरे गेला होतात? हा एकदा काय मध्ये गॅप होता ऑफिसच्या कामामध्ये. Okay. तर आम्ही सगळे बोटीत बनून फिरत होतो. Great. तितकं तुम्हाला सांगतोय मजा झाली. काय? मध्येच मोबाईलवर नेटवर्क आलं. हा. वेलकम टू श्रीलंका. हा. मी म्हटलं काय फालतूगिरी आहे. मी म्हटलं वेलकम. मी पण म्हटलं वेलकम. एक्झॅक्टली सर. श्रीलंकेच्या नेटवर्कनी तुम्हाला वेलकम केलं सर. काय माहितीये का तिथे ना आम्ही श्रीलंकेच्या नेटवर्कशी टायअप केलं सर. त्यामुळे तुम्हाला ते नेटवर्क सिलेक्ट झालं तुम्ही ओके केल्यामुळे सर. असं कसं? ही फसवणूक आहे. अहो नाही मॅडम फसवणूक कशी असेल? यांना मेसेज आला यांनी ओके केलं म्हणून तर नेटवर्क सिलेक्ट झालं. प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? इकडे परत आल्यानंतर त्यांनी हँडसेट रिसेट केला नाही त्यामुळे नेटवर्क तसंच राहिलं. हो मी Clear? काय म्हणतो एवढे पैसे मला झेपणार नाही. तुमच्या पाया पडतो. आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. तुमच्या पाया पडतो. काहीतरी करावं. तुम्ही नाही जमणार. ओके चिल बेबी रिलॅक्स. आय डू समथिंग फॉर यू. आपण बिलाची काहीतरी सेटलमेंट करूयात. मी काय म्हणताय तुम्हाला मी जे इन्स्टॉलमेंट देते ना त्याच्यावर मी इंटरेस्ट पण घेणार नाही.
बघा 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 यांना ना आपल्या बिलात अजिबात इंटरेस्ट नाहीये. हा नाही नाही, तसं मुद्दल नाही. कुठेतरी इन्व्हेस्ट करता तुम्ही अगं ते व्याजाबद्दल बोलतायत. हा मी काय म्हणते तुम्ही मला चेक्स देऊन ठेवा ना प्रत्येक महिन्याचे, म्हणजे तुम्हाला इथे यायची गरजच नाहीये हो सर. नाही ना मला पैसे भरायला जमणार नाही, चेक मी काय देणार नाहीये. सर असं कसं? बरं ओके आपण एक काम करूया, तुम्ही मला तुमचा बँक अकाउंट नंबर सांगा. का सर आपल्याला बिल सेटल करायचंय ना, हो, हो. हे सगळं संपवायचंय ना, हो, हो. मग प्लीज सांगा. 642 या. 123 Okay. 89. ओके अहो बँकेचं नाव नको सांगायला. बँक ऑफ धनाधन. ओके सर या फॉर्मवर साईन करा. कशाला? सर बिल सेटल करायचंय ना, प्लीज डू दॅट फास्ट. सही करा. आता ओके झालं सगळं. थँक्यू सर. सर आता पुढची 20 वर्ष तुमच्या अकाउंट मधनं 7,000चा इन्स्टॉलमेंट जाईल. पहिला इन्स्टॉलमेंट गेला पण सर. येस कसं काय गेला? हे काय तुम्ही बोलत फसवलाय तुम्ही? सर कम ऑन, तुम्ही आता ई बँकिंग फॉर्मवर साईन केलीत सर. अहो, पण तुम्ही सांग- अकाउंट डिटेल्स दिलेत मला. अहो, असं काय? सर चिल मला सांगा 3 लाख रुपये एकदम भरता आले असते का तुम्हाला? नाही, बरोबर. म्हणून तुम्हाला मला इन्स्टॉलमेंट करून दिली सर. मी तुम्हाला म्हटलं ना तुमच्या सेवेत 24 तास हजर. झालं येस सर. झालं सो मच. झालं अकेला पण घालवताय ना बाईशी बोलून, पांघरुणात घुसून. बघा भोगा कर्माची फळं. आणि तू काय करत होतीस? अमेरिकेला बेसनाची रेसिपी सांगत होतीस, नाही, नाही. लाडू बनवत होतीस. वाटेल काय ते चाललं बोलू तुझं? नका, तुम्हाला तर थोबाड सांगून फोडलं पाहिजे. तुमच्यामुळे तुझ्यामुळे झालंय. झालं सगळं. कळलं तू? परमेश्वराचं Shut नाव. सायलेन्स. आउट. हा? हं? गेट आउट. हा? ऐकू येत नाहीये? आय सेड गेट आउट. बाई गो, आता या बाईच्या तोंडात साखर पेरली होती ना. आत्ता कडुलिंबाचा पाला लगेच पेरला गेला. सिक्युरिटी नको. प्लीज इकडे या दोघांना बाहेर घेऊन जा. या लवकर. म्हटलं नव्हतं मी तुम्हाला, हे क्षणभंगूर आहे, हे शाश्वत आहे. आता जाताय का सिक्युरिटीला बोलू? गेट आउट. चला धन्यवाद. बिलातून नागिन निघाली. आपण थेट जजेस कडे जाऊयात. मकरन सर कसा वाटला बघ? क्या बात है. म्हणजे मला मोबाईल आणि बाईल दोन्ही रंग आवडले तुमच्या स्किट मधले. आणि अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम प्रहसन. क्या बात है, बढिया. रेणुकाताई, उत्कृष्ट स्किट, उत्कृष्ट अभिनय, सगळ्याच इतकं धमाल चालली होती तुम्हा तिघांचीही. आणि योगिनी खरंच हॅट्स ऑफ परफॉर्मन्स केलंस तू आज. सुपर्ब. आणि ते सगळे जे वर खाली इमोशन्स होते दोघांचेही, अंशू आणि विशाखा, क्या बात है. म्हणजे असं वाटलं की हे प्रहसन संपूच नाही. खरंच इतकी धमाल आली आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बसू शकता. या महागड्या परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. आली कॉमेडीची बुलेट ट्रेन आली, आली कॉमेडीची बुलेट ट्रेन आली, आली कॉमेडीची बुलेट ट्रेन आली. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. नाकासमोर साधं सरळ आयुष्य जगणाऱ्या पुण्यातल्या एका माणसाला आयुष्यात काहीतरी सनसनाटी आणि भन्नाट करायचंय. बघूया त्याचा निग्रह पुरा होतो का. येत आहेत सुसाट टीमचे कलाकार आशू आणि वनिता. कोणाला सांगू नका, मी स्मगलर आहे. स्मगलर. हो, स्मगलर आहे. स्मगलर. पहिल्यांदाच उतरतोय ह्या इंडस्ट्रीमध्ये. खरं तर आम्हाला कोणी घेतच नव्हतं हो. मला म्हणाले तुम्ही काय करणार, येऊन काय बाकरवाडीची स्मगलिंग करणार आहात. मग पण तरी म्हणलं नाही आम्हाला घ्या. तर म्हणाले नाही. तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुमचा तो दाऊद इब्राहिम आमच्या पुण्याजवळचा म्हणजे शिरवळचाच, त्याचे प्रमाणपत्र दिले तेव्हा कुठे तो मान्य झाला मला घ्यायला. हो, आणि आज पहिली कन्साइनमेंट आहे. हो हो, इथून काही माल दुबईला न्यायचा आहे आणि दुबईहून काही माल इथे आणायचा आहे. त्याच्यासाठी जाणार आहे मी आज तिकडे. चला निघावे. अहो डिस्काउंट. ठेवा खाली ती. अहो आता जरा बाहेर चाललाच हा. आहात तर येताना मुळा घेऊन या. हो आणतो.
मुळात मी कोण आहे हे माहितीये का तुला? हो हो स्मगलर आहे स्मगलर. हा? काय हो स्मगलर मुळ्याची भाजी खात नाही का? आता त्याला मुळ्याऐवजी बंदुकीच्या गोळ्यांची भाजी देऊ का? असं वाटतं ते. आणि काय हो आता जाताच आहात तर मुळ्यासोबत काकडी आणि गाजर सुद्धा घेऊन या. कशाला ते? अहो जेवणात कोशिंबीर नसेल तर तुम्हाला संडासला साफ होत नाही. आणि काय हो मला एक सांगा, स्मगलरला बद्धकोष्ठ झालेला चांगला दिसेल का ते? हे 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 असं करतेस तू. मग चांगल्या कामाला बाहेर जायचं म्हणलं ना की तू असा मूड घालवत असतेस. हा? मी कोण आहे माहितीये ना? स्मगलर आहे स्मगलर. अगं बाई फोन आलाय मला. हा. हॅलो, हा वसंता बोल. हो हो नाही नाही झाली आहे हो सगळी तयारी. हो हो निघतोच आहे लागोलाग. हो येतोय घरी. काय सांगतो आज? बायकोनी पोहे केलेत बटाट्याचे. सांग 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 मी येतोय हो खायला. हा आणि वहिनींना म्हणावं थोडीशी वरती कोथिंबीर भुरभुरा. छान लागते. आणि त्यातून जर का खोबरे किसून घातले तर काही मऊच औरच असते हो. तेव्हा येतो हा. हो काय हो वसंत भाऊजी पण आता स्मगलर म्हणणार की काय? म्हणजे काय, मी वसंता गजानन शिरू भाऊ आम्ही सगळ्यांनी सोनेरी टोळी केलेली आहे. अगो बाई मग? म्हणजे आता स्वतःलाच स्मगल करणार? अरे स्वतःला कसे स्मगल करू? नाव आहे फक्त सोनेरी टोळी. अच्छा अच्छा मग? आणि हो यातली कुठलीही गोष्ट कुणालाही माहित नाही. सगळे काही गुप्त आहे. हा हा म्हणजे वसंताच्या बायकोला माहित नाही, शिरूच्या बायकोला माहित नाही, गजाननाच्या बायकोला माहित नाही आणि माझ्या बायकोला देखील माहित नाही. अहो असं काय करताय? काय? मला सगळं काही माहित आहे. अरे असे तू दाखवायचे हो? तुझं काही माहित नाही म्हणून. बरं बरं हा हा. कळलं ना? हो. मी कोण आहे? स्मगलर आहे स्मगलर. हो तुम्हाला मोहिमेला जायचंय का हो? जायचंय ना. तिथे गेल्यानंतर मला ती मोहीम आखायची आहे की डील करताना काय काय बोलावायचं आहे ते. कोणासोबत जायचंय तुम्हाला डील? रॉबर्ट डिकास्टा. अगो बाई हम्म. काय हो हा डिकास्टा खूप मोठा स्मगलर आहे का हो? म्हणजे काय इंटरनॅशनल लेवलचा आहे तो रॉबर्ट डिकास्टा. अगं बाई काय झाले आमच्या स्मगलर संशोधन समितीने आमच्याकडे जेव्हा अहवाल दिला की नाही हा, हा, तेव्हा 4-5 नावात हे डिकास्टा हे नाव आम्हाला जास्त जवळचं वाटलं मराठीच्या. हो? हा कसं काय? कारण याच्या नावातच काष्टा आहे ना तुझ्या नववारीसाठीचा. अगं बाई त्यामुळे बिचारा फार काष्टाळू वाटला. काय 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 कष्टाळू वाटला. अच्छा अच्छा फार अच्छा. कष्ट करून स्मगलर झालेला असणार आहे तो. हो. हा त्यामुळे बाकी नावामध्ये काही मराठी फील नाही हो. हो. त्यामुळे 5-1 या मताने निवड केली या नावाची. अगो बाई 5 विरुद्ध 1. मग कोणी विरोध कोणी केला याला? का 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 काय का बिनविरोध निवड झाली की ती काही योग्य वाटत नाही. हा अगं बाई कसले हुशार आहात हो तुम्ही. तुझ्यावरच पडलोय. हो हो जा 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 त्या डिकास्टा भाऊजींना भेटा हा. आणि जाताना भेट म्हणून मधाची बाटली द्या. हो कशाची बाटली देऊ म्हणालीस? मधाची. मधाची. हो. अगं इंटरनॅशनल लेवलचा आहे तो स्मगलर. त्याला मधाची नव्हे मद्याची बाटली द्यायची असते. हो. मग स्कॉच पितात विस्की पितात त्यांना मधाची बाटली कुठून देतेस तो? हो हा. अहो त्याच्यामुळेच ऍसिडिटी होते. सकाळी उठल्यावर मध प्या म्हणावं. हो, हो. आणि काय हो हं? त्यांनी दारू प्यायली म्हणून तुम्ही प्यायची काही गरज नाहीये. हसताय काय? 2 चमचे कप सिरप प्यायला तरी चक्कर येऊन पडता. पुरे 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 जास्त पाण उतारा करायचा नाही आता. हा. मी कोण आहे माहिती आहे ना? स्मगलर आहे स्मगलर. एक मिनिट हा. अरे डिकास्टाचा फोन आहे तिकडून. अगं बाई. अरे बापरे. हा 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 हॅलो. हा 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 सर. हाँ हाँ नहीं कुछ प्रॉब्लम नहीं है. हाँ हाँ सब कुछ व्यवस्थित चल रहा है. हाँ सविस्तर बोलेंगे है. हाँ ओ जरा बघू हॅलो डिकास्टा भाऊजी. अहो जरा आमच्या घरी पण या हो. एकदा पुरणपोळीचा चांगला बेत करू. पुरणपोळी ताकातली पुरी तिखट पुरी सगळं सगळं खाऊ घालते. केळ्याचं शिग्रण सुद्धा बनवते. हो नक्की या. हा हा आणि काय हेलो हाँ डिकास्टा जी नहीं वो हमारी मोलकरी नहीं है. हाँ वो बायको है बायको. हाँ वो प्रथा होती है ना हमारे यहाँ वो ऐसे देव ब्राह्मणला साक्षी मान के हम बायको रखते हैं ना. तुम कैसे मोना डार्लिंग लगते हैं वैसे हम बायको रखते हैं. हाँ विनोद था विनोद. हाँ
हाँ हम हाँ सविस्तर बोलते हैं उधर आके हाँ निकलतेच है हाँ 14 जण निकलते हैं इधर से वो शाखी के कॉर्नर पर 295 नंबर की बस है ना वहाँ से स्वारगेट जाएंगे उधर से मुंबई आके विमानतल में देखेंगे कौन सा विमान उड़ता है हाँ उससे आएंगे उधर हाँ आणि हाँ डिकास्टर जी विमान में बैठने के बाद है ना मैं तुमको मिस कॉल देता है हाँ मिस कॉल हाँ तुम फोन उठाना नहीं हाँ वरना 1 रुपया पड़ता है हाँ मग सांगायला नको का वो कहा है ना कि मैं बहुत मराठी गरीब स्मगलर है ना हाँ शुरुआती को 1 रुपया दंड पड़ेगा तो कैसे होएगा हाँ तब तुम है ना तुम उधर से भी मिस कॉल मारो हाँ मेरे फोन की रिंगटोन तुमको सुनाई देगी वो क्या है हाँ खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली हाँ मराठी गाना है मराठी खंडेराय के लगीन को बानू नवरी नटी कि तुम फोन कट कर हाँ सांगायला पाहिजे हाँ नहीं तो क्या होएगा कि तुमको भी 1 रुपया दंड पड़ेगा मेरे को इधर कळणार नहीं ना कि तुमने फोन किया कट किया नहीं किया फिर तुमको भी 1 रुपया दंड मेरे को भी 1 रुपया दंड धांडरट माणूस है ना मैं हाँ धांडरट पद्धति से आपका फोन उठाएगा ना हाँ बाकी उधर सविस्तर आके हम बोलते हैं हाँ ठेवू फोन रखू फोन हाँ कट कर तो फोन मोठा माणूस आहे मग आणि काय हो मला सांगा तुम्ही त्यांना पुरणपोळी खायला इथे बोलवताय काय हो अहो ते चिकन खातात कबाब खातात मटण खातात केवढं मोठं हॉटेल आहे त्यांचं पंचतारांकित त्याच हॉटेलमध्ये डील होणार आहे आमची मग अहो वाटलास मी पण येते हो तुमच्यासोबत कशाच येणार तिथे अहो, ते सिनेमात नसते का अजित वगैरे त्यांच्यासोबत अशी मोना डार्लिंग नसते का ती मोना डार्लिंग असते तू मोना डारा सिंग आहे काय करणार तिथे येऊन ती मोना तिथे आली तर निदान कॅबरे तरी करेल तू कॅबरे करणार तिथे येऊन अहो असं काय करताय मी गाणं म्हणेन हो भावगीत भावगीत हा. मला सांग छबुकडे आम्ही तिथे भावकीची कोजागिरी पौर्णिमा साजरी कराव्यास चाललोय का नाही. डील करण्यासाठी चाललोय की नाही तिथे हो. मग तू काय करणार तिथे येऊन बरोबर चल, येतो मी हो. हा अहो तुम्ही जाताय ना हा. आता जा पण जाता एखादा नारळ फोडून द्या हो आता नारळ कशात फोडायचा अहो शुभ कार्यात जाताना नारळ फोडायचा असतो हो आण जा हो नारळाचे तुम्हाला गोड चुटूक अशा खोबऱ्याच्या वड्या बनवून देते काय सांगताय हो कांदा घालून वांग्याचं भरीत करून देते हो. ताकातली भजी करून देते हा. आणि पापड्या कुरड्या तर मी नेहमीच बनवते हो आणि शेवया घालून बदामाची खीर करून देते कसा वाटला बेत चांगला आहे एवढं सगळं करणार आहे छबुकडे तू हो. 1 मिनिट हा काय झालं 1 सेकंड वसंता मी काय म्हणतो आता साधारणपणे 1 वाजलेला आहे तर मी थोडेसे जेवतो हा आणि 1 ते 4 जरा झोप काढतो नाही काय ना की दुपारी स्मगलिंगला जाण्यात काही अर्थ नाही भर उन्हाचा हा तेव्हा 1 ते 4 झोप काढू आणि रात्रीच्या वेळी निघून निवांत शाखेच्या कोपऱ्यावरून बस पकडून अहो काय रात्री सवाईला खास साहेबांचं गाणं आहे काय सांगतेस हो होय काय हो हो वसंत मी काय म्हणतो रात्री खासाहेबांचं गाणं आहे रे सवाईची किती सवय झाली आहे ना हा तेव्हा आपण गाणं ऐकू आणि निघू पहाटे मी सांगतो त्या डिकास्ताला हा काही काळजी करू नकोस हो मी सांगतो फोन करून पण गाणे ऐकायला जाऊ हा संध्याकाळी सवाईला भेट नक्की रमणबागेत हा चालेल बाकी सगळ्यांना गुप्तपणे कळलेलं आहे की आपण गुप्तपणे चाललेलो आहोत हा चालेल अहो हा? नारळ फोडून देताय ना हो देणार ना चला या चला लवकर. वा, पुढे आलोच हो हो हे असं आहे आयुष्यात नेहमी काहीतरी सनसनाटी करायला जावं ना की असे प्रापंचिक अडचणी समोर येतात त्यामुळे आमचं आयुष्यात काहीतरी महत्वाचं करायचं राहूनच जातं काय करणार आता भरपूर खाऊ बासुंदी तूप घेऊ जराशी झोप पायपेटी माल्या आमचं संपलेलं आहे तेव्हा तुझी ध्वनी प्रदूषणाची पातळी न वाढवता काय वाजवायचं ते वाजव बाबा अतिशय गोंडस लाघवी आणि साजूक तुपासारखं होतं तुमचं स्किट खरंच खूप धमाल आली आणि असं वाटत होतं दोघांचे येऊन गाल ओढावेत इतके गोड बोलत होता आणि खास करून
पुणेरी पुणेरी असल्यामुळे ते विशेष प्रेम उफाळून आलं होतं माझं. तर आपण मकरंद सरांना विचारूया कसं वाटलं परफॉर्मन्स. क्या बात है आशू. वनिता, मला असं वाटतं की कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमधला हा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्सेस आहे. क्या बात. एकतर विसंगतीतला विनोद फार अप्रतिम तुम्ही साकारलात. दुसरं, आशुतोष, तुझी किती कमांड आहे त्या सगळ्या बोलण्यावर म्हण किंवा तुझ्या विनोदामध्ये सुद्धा एक अत्यंत नियंत्रित असा विनोद करण्याची शक्ती असणारा तू अभिनेता आहेस, म्हणून तू मला फार आवडतोस. वनिता, तू आज त्याला किती अप्रतिम साथ दिली. क्या बात है. आजचा तुमचा हा जो परफॉर्मन्स होता तो फार ग्रेट होता, श्रेष्ठ होता. मी तुम्हाला टोपी देतो. रेणुकाताई, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स. अप्रतिम सादरीकरण होतं तुमचं दोघांचं. एस्पेशली आशू, तू जे डिकॉस्टा बरोबर हिंदी पुणेरी हिंदी बोललास ते इतकं हायलाईट होतं. आणि पुणेरी कपल असूनही एकही पार्टी नाही टाकलीत. वा वा वा. तर या अप्रतिम परफॉर्मन्ससाठी मला सेल्फी हवीच आहे. प्लस आहे ह्याच्या पुढे. माझंही प्लस आहे. तर मित्रांनो, पटकन जा आणि पटकन या. पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे, त्यामुळे लवकरच भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. आली कॉमेडीची बुलेट ट्रेन आली, आली कॉमेडीची बुलेट ट्रेन आली, आली कॉमेडीची बुलेट ट्रेन आली. हा. मित्रांनो, काही शिल्पकारांनी मूर्ती बनवली की ती अगदी जिवंत वाटते, पण इथे एक कलाकार जिवंत व्यक्तीलाच मूर्ती बनवायला निघालाय. बघूया काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन शशी, नम्रता आणि जोकर ऋषिकेश. वरती देशी मूर्तीला आकार उसवला शशा तू मूर्तिकार. सवला तू शशा मूर्तिकार. मित्रा शशा, गुरुवर्या. हा आलो, बोल. गुरुवर्या, अजून किती वारी येऊ. गुरुवर्या. हा मी गुरु. गुरुजी, हा आज माझा एक शिष्य म्हणून स्वीकार करा. सगळी उतरवून टाकली. काय बोलला तू. येडायस काय तू. परत बोल. अरे शशी, म्हणजे आज माझा शिष्य म्हणून स्वीकार कर. अरे गेल्या 2 महिन्यापासून मी तुझ्याकडे येतोय. नाही, 2 नाही, तू जोकर झाल्यापासून माझ्याकडेच येतोय. अरे म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून मी तुझ्याकडे येतोय. तू मला मूर्ती बनवायला शिकवशील अशी माझी आशा आहे रे शशा. आणि हे काय. अरे ऑर्डर आली आहे ना मूर्ती बनवायची. अजून तू माती सुद्धा नाही आणलीस. काय शशी. तुला आणलाय ना. हो. मग आता तू करशील पुरेशी माती. मग त्यातूनच मी एक मूर्ती बनवेन. मला दांडगा अनुभव आहे, तुम्हाला माहित नाही. मला बोलण्यापेक्षा ना जरा स्वतःच काम कर. लक्ष दे जरा कामात. मूर्ती बनव आणि मलाही शिकव. कळलं ना. चल लवकर मूर्ती बनव. ये तू शिकायला आलाय की मला शिकवायला आलायस. म्हणजे अरे ऑर्डर दिली आहे ना मूर्ती बनवण्याची, मग कर ना. अरे कोण येत नाही रे, कोण येत नाही. सगळे फसवतात, तुला सांगतो. फक्त सांगतात की मूर्ती तयार झाली आम्हाला द्या, मूर्ती तयार झाली आम्हाला द्या. घ्यायला कोण येणार. कोणच येत नाही. 6 महिने वाट बघितली, सगळ्या मूर्त्या फोडून टाकल्या मी आता. कान डान्स नाही, फोन आलाय. तुला काम हवंय. म्हणजे काय. एक काम कर, या फोनवर सांग समोरच्यांना की सर बिझी आहेत, मूर्ती बनवते. ओके ओके चालेल. हॅलो. नाही सर, नाही, मी त्यांचा असिस्टंट बोलतोय. काय
मूर्ती तयार आहे या 10 मिनिटात या 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 हो हो काय 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 कोणाला बोलवलं तू कोणाला बोलवलं इथे अहो, ज्या बाईने तुम्हाला मूर्तीची ऑर्डर दिली ती बाई येते ना. ती बाई येते नाव काय अरे नम्रता आवटे संभेराव. त्या गावात अरे हा बरोबर तिची आज ऑर्डर होती ना ती डिलिव्हरी करायची होती मूर्तीच तयार नाही आता मूर्ती कुठून मूर्ती गावात म्हणजे तू मूर्ती बनवलीच नाही अजून. तू आहे ना मूर्ती म्हणजे तुझं बॉडी स्ट्रक्चर आहे ना एकदम असं ना असं एकदम कसं केलं ते मूर्ती सारखं आहे तुझं स्ट्रक्चर अरे शशी पण मी इथं मूर्ती बनवायला शिकायला आलोय रे. हे बघ आधी ना मूर्ती बनायला शिक मग मूर्ती बनवायला शिक कळतंय मी तुला काय बोलतोय तू इथे आल्यापासून सगळे तुला सांगतात की ऍक्टिंग करायला शिक मग ऍक्टिंग करण्यासाठी शिकव सगळ्यांना कळलं तुझं मूर्ती बनायला शिकलास ना तर तू मस्त मूर्त्या बनवशील सांगतो तुला अच्छा हा हा म्हणजे मी मूर्तिकार होणार हे एकदम कन्फर्म होणार क्या बात आहे, confirm मी होणार. तयार आहे, मी तयार आहे. मला या सांग ना इकडे. तू. हा, काय करू सांग थोडासा अगदी ना खालचा रंग. बेस जरी सांगितला ना तरी मी तयार करतो ओके अरे रंग. हा, सांग सांग काय करायचं? एक मिनिट थांब ना थोडं ते हे करायला नम्रता आवटे संभेराव. काहीतरी चुकतंय रे एक्सक्यूज मी प्लीज. अहो मी नम्रता आवटे संभेराव. मी नाही का परवा तुमच्यासोबत मीटिंग केली फोनवर नाही का आपण एकदा भेटलो पण होतो. अहो माझ्या बहिणीचं लग्न आहे मला स्वागतासाठी असा स्टॅच्यू उभा करायचा आहे हा हा दरवाजाबाहेर. हा हा नम्रता अरे नाही. हा हा तुमचा स्टॅच्यू रेडी आहे रेडी हा आहे बघा. कुठे कुठे हा बघा. हा स्टॅच्यू आहे. हा मला वाटलं तुमचा तो परवा भेटलेला असिस्टंट आहे की काय. त्यालाच मॉडेल म्हणून उभा केलाय काय त्यालाच मॉडेल म्हणून समोर उभा केला होता त्याला बघूनच ही मूर्ती बनवलेली आहे मी खरंच कुठे सेम टू सेम हो. यालाच कला बोलतात ना मॅडम यालाच कला बोलतात आलं आलं लक्षात आलं. काय ना मी जरा खूप लांबनं आली आहे मला जरा चहा कॉफी काही मिळेल. एक कप टी आण रे बंडू अरे चाय मी तुम्हाला चालेल ना इथे ठेवलं तर. मला नका ठेव प्लीज मला नका अहो ठेव तुम्हाला म्हणजे माझा स्टॉल इथे ठेवला तर चालेल ना. हो तुमचीच मूर्ती आहे, तुम्ही स्टोल ठेवा ना तर स्टूल ठेवा मला काय प्रॉब्लेम आहे ना मूर्ती शिंकली. मूर्ती शिंकली प्रगती झाली आ? मूर्तीची कला क्षेत्रात प्रगती झाली मूर्ती कशी शिंकेल ना हा 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 आधी आला ते खूप बरं केलंस चांगला गेटअप केलं रे मूर्ती म्हणून राहतो का उभा माझं नावच मूर्ती असतंय. जा थँक्यू सो मच हा. काय करताय हे. तुम्हीच केलं ना मला अहो मला चहा गरम लागला म्हणून मी असं केलं. त्याला बोलो फुंकर मारायला नाही नका बोलव नाहीतरी मूर्तीला काय काम असतं. इथे मी चहा ठेवला होता. हा? हा इथे ओ माय गॉड मी इथे ठेवलेला चहा तिथे कसं काय गेला. ते काय काय झालं तेच काय झालं ते हा, सांगा. हा, एक मिनिट मला ठरवू दे काय ते हा हा तुमचा जो उजवा हात आहे ना तो त्याचा डावा हात आहे ना हा माझा डावा हात आहे. ते जरा जास्त झाले हा. तुमचा जो डावा हात आहे तो त्याचा उजवा हात आहे ना म्हणून तुम्ही कन्फ्यूज झालात मी हा कधीच कन्फ्यूज होत नाही हा कधी चुकतच नाही हा दुसऱ्यांना चुकवतो दुसरा हा नाही खरे खरे मीच कन्फ्यूज झाले. सॉरी हा. इट्स ओके. हा? मूर्ती बोलली. मी बघितलं मी मूर्ती बोलली. मूर्ती बोलली वाट लागली हा? मूर्ती बोलली हो मी काय? मी 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 अशी अशी आले चहाचा कप घ्यायला माझा असं मूर्तीवर पाय पडला आईचा गो. की असं म्हणाली मी म्हटलं सॉरी इट्स ओके. असं म्हणाली मूर्ती. हा हा. ते आतमध्ये सेन्सर लावलाय हा? काय मॅडम आपण काय बोलावं आणि काय नाही बोलावं याच्यासाठी सेन्सरला बसवलंय हा. आणि हा का बोलावं म्हणून याच्यासाठी मी सेन्सर बसवलंय बरं तुम्हाला सांगतो काय बोलतो माहिती काय काय स्वागत करतो टपली मारली की सुस्वागतम बोलतो मी मारू टपली. तुमचाच पुत्रा माळा पुत्रा पुतळा पुतळा ठीक आहे ठीक आहे.
सुस्वागतम. मस्त मस्त, थँक्यू सो मच. क्या बात आहे, क्या बात आहे. सुस्वागतम सुस्वागतम जायचं गो. शिवी घातली. तुम्हाला टपली वाजवायला सांगितली, डफली नाही. पण तुम्ही म्हणालात ना ते टपली मारल्यावर किती वेळा टपली वाजवली तुम्ही? 5-6 वेळा. मला मजा आली ना 5-6 हा, मग 5-6 वेळा टपली वाजवल्यानंतर ना त्याचा कंट्रोल त्याचा लूज होऊन जातो. कसं आहे की हा पुतळा आम्ही स्वागतासाठी बनवलाय ना, तर ह्याचं सॉफ्टवेअर हल्लं तर आम्ही नाही काय करू शकत. ओ माय गॉड, काय सॉलिड आयडिया आहे तुमची. या बात आहे. अजून मला काहीतरी सांगा ना अजून आता मला speciality. सांगा, तुमच्या बहिणीचं लग्न आहे ना, मग लग्नामध्ये दुपारी ते जेवतात ना, त्या तुम्ही स्पेशल टेबल घेता. हो, हो, हो. ती घ्यायची गरज नाही. टपली मारली की टेबल तयार. डेमो दाखव ना, डेमो. डेमो टेबल. ओ माय गॉड, टेबल तयार झालं. क्या बात आता आहे. इथे असं जेवणाचं ताट ठेवायचं, असं मस्तपैकी आणि असं भरवायचं. ईश्वर. ओ काय काय चाललंय? डेमो डेमो दे देतो डेमो. हा, डेमो डेमो. वा वा, वा. मूर्ती. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुमचं नाव गिनीज बुकात जायला पाहिजे हो. हो ना. क्या बात आहे, सॉलिड मूर्तिकारात. एक काम करा, ही मूर्ती मला आवडली. हो ना, आवडली म्हणजे किती मेहनतीने बनवली माहितीये. हो, तेच मला प्रश्न पडलाय. मला सांगा, ही मूर्ती हलते कशी काय इतकी? मग त्याचे मी पार्टच तसे लूज ठेवलेले आहेत ना. मग एक काम करा ना, कॅरी बॅग मध्ये डिसमेंटल करून द्या, मी घरी घेऊन जाते. मला काय प्रॉब्लेम नाही, लगेच दिसमेंट. काय चाललंय ससे तुझे? केव्हाच बघतो टपल्या मारतो, जरा डोकं हलकं झालंय माझं. आपलं काय ठरलं होतं, मी फक्त स्टॅच्यू म्हणून उभा राहणार, पण तू अहो फसवतोय. तुम्हाला सांगतो, गेल्या 10 दिवसापासून याला देशी प्रेमाचे झटके येत आहेत. पितोय हा माणूस. ऍडव्हान्स काढ. मी दिलेला ऍडव्हान्स काढ. ऍडव्हान्स ऍडव्हान्स विचार करू नकोस, ऍडव्हान्स दे. थँक्यू सो मच. हो, ऍडव्हान्स कुठे? ऍडव्हान्स आणि मूर्ती पण नाही, ऍडव्हान्स पण नाही. हो, मग मी आता काय उभा करू पुतळा म्हणून? एक काम करा, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला पुतळा तयार करून देईन. तुम्ही आता तेवढे कष्ट घेऊ नका. आता मीच एक काम करते, मी माझ्या बहिणीच्या याच लग्नाला ना तुम्हालाच पुतळा म्हणून उभं करते. घे रे ऋषी आला. आला मोठा. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? तुमच्या तिघांचा हा ॲक्ट खूप मनोरंजक होता. आम्हाला मजा आली आणि प्रेक्षकांनाही तुम्ही भरभरून हसवलं. अभिनंदन. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाजी, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. तर आता आपण बोलवणार आहोत आपल्या लाडक्या जजेसना. रेणुकाताई, या आठवड्यात टोपी आणि सेल्फीजची लयलूट होती. साधारण खूप लोकांनी टोपे आणि हे घेतले, सेल्फीज घेतले. नंतर आपण पाहिलं की जरा टोप्या आणि सेल्फीज मिळाल्यात आणि खूप आनंद झाला ते बघून. म्हणजे सुसाट टीममध्ये हसून हसून आम्ही रडलो आणि बुंगाटमध्ये रडून रडून हसलो, असं काहीतरी झालं. पण खूप छान वाटलं की आशू अनितानी खूप छान काम केलं ह्या वेळेला आणि योगेश प्राजक्ता यांची स्किट आणि प्लस सगळ्या कॅप्टन्सची पण जी काही मेहनत होती ती फारच उत्तम होती ह्या आठवड्यात. क्या बात. खूप मजा आली. मकरंद सर. फार छान. म्हणजे मला असं वाटलं ना की एखादा आठवडा असा हलवून टाकणारा असतो, तसा हा आठवडा आहे. आम्हाला नेमकी पंचायत अशी झाली की नक्की विनर कुणाला ठरवावं इतकं. तोडीस तोड परफॉर्मन्स. तर आता फक्त अगदी थोड्याफार फरकाने बुंगाट टीम पुन्हा जिंकलेली आहे आणि आरोही पण यावेळेस सरप्राईज पॅकेज होती. म्हणजे ती उत्तम गायिका आणि त्याचबरोबर ती वेळ आली तर उत्तम अभिनेत्री पण आहे, हेही तिने मध्येच एकदा सिद्ध केलेलं आहे. तिचंही अभिनंदन. तर मित्रांनो, आमची ही बुलेटिन अशीच सुसाट आणि बुंगाट धावणार आहे आणि धावते आहे. त्यामुळे आता ती धावणार आहे पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. तर पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन.